नमस्कार. मराठीच्या घरात आज आपण आलेलो आहे कल्याण डोंबिवलीच्या मराठी शाळेच्या बाहेर. ही सरकारी मराठी शाळा आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची खूप छान अशी मराठी शाळा आहे. तर मित्रांनो, ही बिल्डिंग तुम्ही बघताय किती मोठी आणि प्रशस्त आहे. परंतु सध्या कंडिशन अशी चालू आहे मराठी शाळांची की तुम्ही खालचे 4 रूम बघताय, ह्या 4 रूमच फक्त चालू आहेत, 4 वर्ग. बाकी सगळे वर्ग असेच बंद पडलेले आहेत मित्रांनो. तर आपण बघतो की आपल्या माणसांना जी गोष्ट फुकट भेटते त्या फुकट वस्तूची आपण किंमत करत नाही. तसंच हे एक प्रकारे असं आहे की ज्युनियर शाळेमध्ये वगैरे तुम्ही टाकचाल, इंग्लिश मिडियमला टाकचाल, त्या शाळांमध्ये तुम्ही लाख लाख रुपये फी भरणार. त्यापेक्षा तुम्हाला ही पहिली ते 7वीपर्यंत शाळा तुम्हाला फुकट आहे. आणि पहिली ते 7वीपर्यंत शाळा फुकट असून तुम्हाला या शाळेतून 1 रुपयाचा खर्च नाही. उलटं तुम्हाला शिष्यवृत्ती, फ्री शिप वगैरे अशा अनेक गोष्टी भेटतील. नंतर तुमचे अनेक पैसे वाचतील आणि ते पैसे सध्या तुम्ही शिक्षणावर खर्च होणारे पैसे तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या कौशल्य विकासावर खर्च करू शकता. मित्रांनो, जर तुम्हीच असे मराठी शाळेमध्ये ॲडमिशन घेणार नाही तर हळूहळू या मराठी शाळा बंद पडणार आणि त्याच्यानंतर तुम्हीच बोलणार की मराठी शाळा बंद पडतात, ते काहीतरी करायला हवं. पण नाही, तुम्हाला तुमचे पोरं इंग्लिश शाळेत टाकायचे आहेत, इंग्लिश शाळेमध्ये शिकवायचे आहेत. तुम्हाला तिथं पण सेमच शिकवणार आहे आणि ह्या शाळेमध्ये पण सेमच शिकवणार आहे. तरी तुम्ही प्रयत्न करा की जास्तीत जास्त तुम्ही आता जे नवीन ॲडमिशन चालू होतील 2026-27चे अकॅडमिक इयर चालू होईल, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त करून तुमच्या मुलांना अशा सरकारी शाळेमध्ये टाका आणि सरकारी शाळा वाचवा. खूप चांगला उपक्रम आहे मित्रांनो. तरी तुमचे खूप सारे पैसे तर वाचतीलच, परंतु तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी म्हणजे पुढील शिक्षणासाठी किंवा कला विकासासाठी पण तुमच्याकडे ती सेव्हिंग्स तयार राहतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.